हे जे कालची घटना घडली हे म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला विरोध केला असं नाहीये. हा विचारांना विरोध केला, या प्रवृत्तीला विरोध केलाय. त्यांनी जो बूट फेकून मारला तो संविधानावर बूट फेकून मारलेला आहे. त्यांनी जो बूट फेकून मारलाय त्या विचारांना मारलेला आहे. या गवई साहेबांचे जे विचार आहेत त्या विचाराला यांनी, या विचारसरणीने, जी विचारसरणी आहे, जी उजवी विचारसरणी आहे, त्याला पण त्यांनी जो नारा दिला सनातन धर्माचा, म्हणजे ते अजून त्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत की आज आपला देश कोणत्या, म्हणजे आपण कोणत्या युगात वावरतोय हे अजून त्यातून ते बाहेर आलेले नाहीत. त्यांना अजून असं वाटतंय की आपण त्याच याच्यामध्ये, की आपलं वर्चस्व, जे जातीपातीचं जे वर्चस्व होतं त्या वर्चस्वाच्या मानसिकतेत अजून ते आहेत, की शिकून मोठे झाले परंतु ते मानसिकता त्यांच्या डोक्यातून गेली नाही. त्यामुळे त्यांची जी सरणी आहे, जे विचार आहेत, त्यांची जी प्रवृत्ती आहे, जे मनोवादी विचार आहेत, त्या विचारांनी हा हल्ला केलेला आहे. त्या व्यक्तीने हल्ला नाही केला, त्या विचारांनी या दुसऱ्या विचारावरती, जो जो विचार, जो संविधान मानतोय, जो सर्व धर्म समभाव मानतोय, या देशात लोकशाहीने राज्य चालावं आणि सर्वत्र शांतता नांदावी, सर्व लोक सुखाने राहावे, या विचार, हे जे विचार आहेत, या विचारांना, ही जी मनोवादी विचार आहे, यांनी त्याच्यावरती म्हणजे अटॅक केलाय, असं माझं म्हणणं आहे.